सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट। क्वेश्चन 1 आहे, कोलकाता येथील प्रसिद्ध ब्रिज कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अटल सेतू, ऑप्शन बी सागरी सेतू, ऑप्शन सी कोलकाता ब्रिज, ऑप्शन डी हावडा ब्रिज। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। जो उत्तर आहे कोलकाता येथे प्रसिद्ध ब्रिज हावडा ब्रिज आहे। जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, भारतातील कोणते राज्य चंदनासाठी प्रसिद्ध आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कर्नाटक, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी तमिळनाडू, ऑप्शन डी आंध्र प्रदेश। हे जो उत्तर भारतातील कर्नाटक राज्यात चंदनासाठी प्रसिद्ध आहे। जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, भारताचे बोधवाक्य कोणते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जय हिंद, ऑप्शन बी वंदे मातरम, ऑप्शन सी जय जवान, ऑप्शन डी सत्यमेव जयते। हे जो उत्तर भारताचे बोधवाक्य सत्यमेव जयते आहे। हे जो उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 4 आहे, जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 25 ऑक्टोबर, ऑप्शन बी 20 ऑक्टोबर, ऑप्शन सी 24 ऑक्टोबर, ऑप्शन डी 12 ऑक्टोबर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हे जो उत्तर जागतिक पोलिओ दिवस 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो। जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, हरियाणा राज्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1 नोव्हेंबर 1966, ऑप्शन बी 1 डिसेंबर 1965, ऑप्शन सी 1 मे 1960, ऑप्शन डी 15 ऑगस्ट 1947। हे जो उत्तर आहे हरियाणा राज्याची निर्मिती 1 नोव्हेंबर 1966 झाली। हे जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, अग्निशामक साधनामध्ये कोणता वायू वापरतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कार्बन डायऑक्साइड, ऑप्शन बी कार्बन मोनॉक्साइड, ऑप्शन सी हायड्रोजन, ऑप्शन डी ऑक्सिजन। हे जो उत्तर अग्निशामक साधनामध्ये कार्बन डायऑक्साइड वायू वापरतात। हे जो उत्तर आहे ऑप्शन ए। तर क्वेश्चन 7 आहे, खेलो इंडिया युवा स्पर्धा 2023 कोठे होती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी भोपाळ, ऑप्शन सी अहमदाबाद, ऑप्शन डी जयपूर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर खेलो इंडिया युवा स्पर्धा 2023 भोपाळमध्ये होती। जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, भारतात कोणत्या राज्यात बेरोजगारी दर सर्वात जास्त आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी उत्तराखंड, ऑप्शन सी हरियाणा, ऑप्शन डी उत्तर प्रदेश। तर जो उत्तर भारतात उत्तराखंड राज्यात बेरोजगारी दर सर्वात जास्त आहे। जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, एप्रिल हा दिवस कोणत्या राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी ओडिशा, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी आंध्र प्रदेश। हे जो उत्तर एप्रिल हा दिवस ओडिशा राज्याची स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर हे जो उत्तर आहे गुजरात राज्याची सागरी किनारपट सर्वात लांब आहे। जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या राज्याची सागरी किनारपट सर्वात छोटी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी पश्चिम बंगाल।
ह्याचं उत्तर पश्चिम बंगाल राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात छोटी आहे. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 12 आहे. भारताच्या कोणत्या ठिकाणाला सफेद पाणी या नावाने ओळखतात? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए हिमालय, ऑप्शन बी सियाचीन, ऑप्शन सी अरबी सागर, ऑप्शन डी केरला. तर याचं उत्तर भारताच्या सियाचीन ठिकाणाला सफेद पाणी या नावाने ओळखतात. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे. भारतात वन महोत्सव कधी साजरा करतात? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए श्रावण, ऑप्शन बी फाल्गुन, ऑप्शन सी पौष, ऑप्शन डी वैशाख. ह्याचं उत्तर भारतात वन महोत्सव फाल्गुनला साजरा करतात. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 14 आहे. खोबरेल तेल पिल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मूतखडा, ऑप्शन सी थायरिया, ऑप्शन डी हृदय आजार. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपले चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हे जे उत्तर खोबरेल तेल पिल्याने थायरिया आजार बरा होतो. जो उत्तर येणार आहे ऑप्शन सी. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे पायऱ्या चढल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मूळव्याध, ऑप्शन सी सांधेदुखी, ऑप्शन डी हृदय आजार. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.